सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण स्टँडर्ड 7 चा प्रॅक्टिस सेट 25 आपण पाहणार आहोत। खूप सोपा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी अगदी मन लावून लक्ष द्यायचं आहे। आणि तुम्हाला माहिती आहे की मी शिकवत असताना मन लावून लक्ष द्यावं लागते, बरोबर? मग पुढे तुला सांगायची गरज नाही। क्लियर? चला, सर्वात महत्त्वाचं की ही स्टेप आपण सॉल्व करणार आहे। किती होणार आहे? 5 5 चा 25 डिवाइडेड बाय 2 प्लस 24, बरोबर? आता याचा डिवाइड केलं तर किती येणार? ही अंडरलाइन मी करतो। या अंडरलाइनचा अर्थ असा आहे की ही स्टेप सॉल्व करून मी त्याचा आन्सर खाली लिहिलेला आहे। समजलं सगळ्यांना? ही स्टेप मी सॉल्व करून त्याचा आन्सर कुठे लिहिलेला आहे? खाली। हा माझा अंडरलाइनचा अर्थ असतो, सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्या। याला 2 ने जर डिवाइड केलं तर आन्सर किती येणार? 125 आणि हे पुढचं तसंच लिहिणार, बरोबर? आता याची प्लस केली तर किती येणार? 149। हे झालं तुमचं फायनल आन्सर। क्लियर? सगळ्यांना कळालं? ओके, चला आता आपण पुढचं गणित बघूया। चला, आता सर्वात महत्त्वाचं मी काय केली तर आता अंडरलाइन। चला बोला, अंडरलाइनचा अर्थ काय आहे? ती स्टेप मला सॉल्व करायची आहे। ओके, चला किती होणार? 13 4 जा किती होणार? 52। पुढचं सगळं जसंच तसंच लिहायचं। एक स्टेप सॉल्व केल्याच्या नंतर जसंच तसंच लिहायचं। चला, आता हे मी अंडरलाइन केलं, याचा अर्थ याचं काय करायचं? डिवाइड करायचं आहे, बरोबर? 52 डिवाइडेड बाय जर का 2 केलं तर 26 येणार, मायनस हे 26। आता याच्यातून गेले तर किती उरणार आन्सर? 0। 26 मायनस 26 म्हणजे आन्सर किती येणार आहे? 0। सगळ्यांना कळालं? क्लियर? हे गणित सोपं होतं, मन लावून फक्त लक्ष द्या। तुम्ही मन लावून लक्ष दिले ना, तुम्हाला व्हिडिओ एकदा बघितला ना, जास्तीत जास्त 2 वेळा, तुम्हाला डायरेक्ट शाळेमध्ये लक्ष द्यायची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला आपोआप 100% समजणार, मी ऑनलाइन शिकवत असलं तरी। ओके, चला आता पुढे लक्ष द्या। हे गणित आहे। आता मी काय करतो? लक्ष द्या। मला हा एक ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे आणि त्यानंतर मला हा एक पहिले सॉल्व करायचा आहे, बाकीचं मी नंतर सॉल्व करणार आहे। अंडरलाइन कडे लक्ष द्या। 144 हे डिवाइड बाय मी इथं जसंच तसंच घेणार आहे। इकडे बघा, मायनस आणि मायनस काय होणार आहे? प्लस। प्लसचं चिन्ह लिहायचं नाही। किती होणार आहे? 33। 11 3 जा 33। मन लावून लक्ष द्या। इकडे बघा, मायनस मायनस प्लस, बरोबर का? आता इथं लक्ष द्या। 14 च्या टेबल मध्ये 14 च्या पाण्यामध्ये 42, 42 किती नंबरला येतात? 3 नंबर मध्ये। आता कोण उरलं सांगा? -1। क्लियर? सगळ्यांना कळालं? आता मन लावून लक्ष द्या। 140 डिवाइड बाय 33 प्लस याच्यातून मायनस करा, किती उरणार आहे? 2। 3 मधून 1 गेला, 2 उरले। 144 डिवाइड बाय, अंडरलाइनचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, खाली सॉल्व करायचं आहे। ओके, किती उरणार आहे? 35। किती उरणार आहे? 35। आता या दोघांचा डिवाइड करायचा। 140 डिवाइड बाय किती होणार आहे? 35। तुम्हाला आता याचं उत्तर तर तुम्हाला माहितच आहे, हे इझी आहे, पण मी समजण्यासाठी सांगतो तुम्हाला। हे असं करायचं, बरोबर? असं केलं तर सर्व मुलांना कळेल। डायरेक्ट आन्सर लिहिलं तर कळणार नाही। तुम्हाला माहिती आहे की इथं 0 आहे आणि म्हणून मी जर का याला 4 ने मल्टिप्लाय केलं, 5 4 जा 20, 2 उरला 12 आणि प्लस 40। बघा आलं का? किती नंबरला आलं? 4 नंबरला। ओके, 0 0 0 म्हणजे माझं फायनल आन्सर किती येणार आहे? 4। सगळ्यांना कळालं? क्लियर? ओके, डन। परत एकदा सांगतो, हा मल्टिप्लाय करायचं, मायनस मायनस प्लस होतं, लिहिण्याची गरज नाही। हे डिवाइडचं साइन इथं घ्यायचं, हे सॉल्व करायचं। 3
हे -1 इथं ॲज इट इज अंडरलाईन केली, सॉल्व केलं, प्लस 33 + 2 35 आणि याचा डिवाइड करायचं. ओके, क्लिअर, समजलं सगळ्यांना? ओके, डन. अंडरलाईन कडे लक्ष द्या. त्यानंतर पुढचं गणित, हे गणित किती सोपं आहे इथं बघा. ही अंडरलाईन केली म्हणजे मी हे सॉल्व करणार आहे पहिल्यांदा, त्यानंतर ही अंडरलाईन केली म्हणजे मी हे सॉल्व करणार आहे, ही अंडरलाईन केली म्हणजे मी हे पहिल्यांदा सॉल्व करणार आहे. हे ॲट अ टाइम तिन्ही स्टेप मी सॉल्व करणार आहे. या ब्रॅकेटचा अर्थ आहे की पहिल्यांदा हे सॉल्व करा. ठीक आहे, आता 220 मधून 140 गेले तर किती उरणार आहे? 80. मन लावून लक्ष द्या. प्लस किती उरणार आहेत? 9 10 जा 90 प्लस, आता इथं बघा प्लस मायनस, इथं प्लस आहे, प्लस मायनस मायनस होणार आहे ना. 5 2 जा 10. तुम्ही बोलत चला पटापट. मायनस किती आले रे भाऊ? 100. क्लिअर? हा, आता इथं लक्ष द्या. मी पहिल्यांदा या साइनचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करतो. 80 प्लस हे 90, मन लावून लक्ष द्या, प्लस मायनस मायनस 10, हे मायनस 100 ॲज इट इज जसेच्या तसेच, मन लावून लक्ष दे. आता इथं बघा, पहिल्यांदा प्लस करायचं, मायनस करायचं, काय करायचं हा महत्त्वाचा विषय. आता आपण इथं प्लस करूया. किती होणार? 9 8 17 होणार, 9 8 17 होणार. दोन्ही मीडियमचे मुलं लक्षात ठेवू शकतात. किती होणार आहे? 0 मायनस, हे पुढची स्टेप जसंच तसंच लिहायचं. आता आपण आलो लास्ट स्टेपला, अंडरलाईन केली म्हणजे ते सॉल्व करून खाली लिहिलं. आता बोला, हे याच्यातून हे आपण मायनस करणार. किती उरणार आहे? 160. बरोबर आहे ना? 170 मधून 10 गेले, मायनस किती उरले रे? 100. आणि आता तुम्हाला माहिती आहे की 160 मधून 100 गेले तर आन्सर किती येणार? 60. समजलं? हे काय झालं आपलं फायनल आन्सर. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? ओके, नोटबुक मध्ये राईट करा आणि मन लावून लक्ष द्या की मी ॲक्झिटीज काय केलं, मी साइनचं काय केलं, मल्टिप्लाय प्लस मायनस मायनस. हे ऍक्शनचं साइन आहे ते तसंच ठेवायचं, ते -100 ला तसंच ठेवायचं. हे मायनस मायनस प्लस करून घ्यायचं, सॉरी प्लस मायनस मायनस करून घ्यायचं आणि हे ॲज इट इज तसंच टेस्ट ठेवायचं. हे इकडून सॉल्व करायचं. क्लिअर? हे तुमच्या समोर आहे आता, त्यामुळे मी सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न केला. ओके, डन, नाईस. चला आता आहे पुढचा क्वेश्चन. हा डिवाइड आहे आणि हे प्लस आहे, हे प्लस. आता इथून आपला आन्सर चालू. हे सॉल्व करायचं नाही, पहिले हा डिवाइड सॉल्व करा. 3/8 हे डिवाइडचं साइन आहे तर मल्टिप्लाय करा. हे मल्टिप्लाय आहे, डिवाइड आहे तर मल्टिप्लाय करा. या 4 ला वरी न्यायचं, 6 ला खाली आणायचं, इन्व्हर्स करायचं असतं. आता बघा, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 3 1 जा 3, 3 2 जा 6. कळालं का? मी मल्टिप्लायच्या साइन मध्ये क्रॉस डिवाइड करू शकतो, फक्त लक्षात ठेवा. चला, 3/5 हे ऍक्शनचं साइन आहे, प्लस 1 1 जा 1 आणि इकडे बघा 2 2 जा 4. समजलं का? आता पुढे बोला. हे फ्रॅक्शनची ॲडिशन आहे, बेसिक व्हिडिओ बघून घ्या एकदा. चला बोला, याचा आणि याचा मल्टिप्लाय करायचं. 5 4 जा 20, हे प्लसचं चिन्ह इथं ठेवायचं मध्ये, क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 4 जा 12, 5 1 जा 5. क्लिअर? परत एकदा सांगतो. 3 4 जा 12, 1 5 जा 5, क्रॉस मल्टिप्लाय केला बाळांनो, लक्ष दे. याचं डिनॉमिनेटर म्हणजे छेद, याचा मल्टिप्लाय करून मी इथं लिहिलाय, फक्त लक्षात ठेव. 12 + 5 17 आणि हे 20 ॲज इट इज जसेच्या तसेच. क्लिअर? हे झालं तुझं फायनल आन्सर. क्लिअर? आणि फक्त मन लावून लक्ष दिलं ना, ॲज इट इज तुम्हाला सगळं व्यवस्थितशीर कळतं. आणि सर्वात महत्त्वाचं की सगळा व्हिडिओ आपण तुमच्या सगळ्या मित्रांना, सातारा सांगली कोल्हापूर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुलांना आपला व्हिडिओ सेंड करा. ही जबाबदारी आता तुमची आहे, कारण गुणवत्तापूर्ण मुलांना शिक्षण देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलांना सगळ्यांना कळलं पाहिजे आणि सगळ्या मित्रांना तुमच्या वर्गातल्या
तुमच्या पाहुण्यांना सगळ्यांना सेंड करा. आणि असाच अभ्यास, हेच असं शिक्षण जर तुम्हाला परिपूर्ण बघायचं असेल तर आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेसच्या चॅनलला सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला मी तुमच्या लाईफचे, तुमच्या अत्यंत हेच नाही, मॅथमॅटिक नाही, इंग्रजी, ग्रामर, मराठी वगैरे सगळं ॲज इट इज खूप अत्यंत साध्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त मन लावून 2 वेळा व्हिडिओ बघा, वहीमध्ये लिहून घ्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.